नमस्कार. पुढचं प्रमेय बघूया आपण. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आता कुठल्याही टाईपचा त्रिकोण घ्या, कारण कोणत्याही असा शब्द म्हटलेला आहे तिथे, म्हणजे अगदी काटकोन त्रिकोण घ्या, लघुकोन, विशाल कोन, कुठल्याही प्रकारचा त्रिकोण असू दे, त्याच्यात हेच सिद्ध होणार आहे की कुठल्याही दोन बाजू घ्या, त्यांची बेरीज, लांबींची बेरीज ऍड करा आणि ती जी काही ऍडिशन येईल ती कशापेक्षा मोठी असणार आहे? तिसऱ्या बाजूपेक्षा नक्कीच मोठी असणार आहे. तर तुम्ही 3-4 त्रिकोण काढून त्यांच्या लांबी मोजून तुम्ही त्याचा पडताळा घेऊ शकता. आपण आता कोणताही त्रिकोण म्हणजे डायग्राम मध्ये एक त्रिकोण काढून घेऊया. आता इथे बाकी काही फार इन्फॉर्मेशन दिलेली नाही, नुसतं त्रिकोण दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचंय की लांबी, दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. तर ABC हा त्रिकोण आहे. पक्षामध्ये एवढंच येणार आहे की त्रिकोण ABC हा कोणत्याही प्रकारचा त्रिकोण आहे. ABC हा कोणत्याही प्रकारचा त्रिकोण आहे. आणि साध्य काय करायचं आहे की दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी असते. टू प्रूव्ह दॅट गिवन हे आहे, टू प्रूव्ह दॅट फर्स्ट AB अधिक BC ग्रेटर दॅन AC असलं पाहिजे. AB अधिक BC या दोघींची बेरीज केली दोन बाजूंची तर ती AC पेक्षा मोठी असली पाहिजे. किंवा समजा AB अधिक AC केलं, AB अधिक AC केलं तर ते BC पेक्षा मोठं असलं पाहिजे तिसरी बाजू. त्याच्यानंतर AC BC झालं तर AB, मग AC अधिक BC केलं तर ती ह्या बाजूपेक्षा मोठी असली पाहिजे. AC अधिक BC केलं तर ती AB पेक्षा मोठी असली पाहिजे. या आता अशा टाईपची जेव्हा 3 स्टेटमेंट प्रूव्ह करायला येतात, सारखीच आहेत ती, फक्त काय म्हणायचं ते, फक्त नावं बदललेली आहेत. म्हणजे कुठल्याही दोन बाजू म्हणतोय त्या कुठल्याही दोन बाजू ही तिसरी बाजूपेक्षा मोठी असते. मग या त्रिकोणाच्या सगळ्या आपण कॉम्बिनेशन घेतलेत, अशा पद्धतीने जेव्हा साध्य असतं किंवा अशा पद्धतीने जेव्हा प्रूव्ह करायला येतं तेव्हा त्यातलं कुठलं तरी एक स्टेटमेंट फक्त आपण प्रूव्ह करायचं असतं आणि अशा प्रकारे उरलेली 2 स्टेटमेंट आपल्याला सिद्ध करता येतील असं म्हटलं तरी चालतं. सगळी 3 स्टेटमेंट, तिन्ही स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची गरज असते असं नाही, केली तरी चालतं. पण इथे आपल्याला फक्त काय करायचंय, या तिघांपैकी कुठलं तरी एक स्टेटमेंट प्रूव्ह करायचंय. मग जे एक प्रूव्ह होईल त्याच्यावरून आपल्याला हे असं असतं किंवा हे वाक्य बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ह्यातलं कुठलं तरी एक आपण सिद्ध करणार आहोत. आता कुठलंही एक आपण सिद्ध करू. समजा BA, आता थोडीशी रचना करायला लागणार आहे, कारण म्हटलं तसं की एखादं प्रमेय सिद्ध करायच्या वेळेला नुसती जी डायग्राम दिलेली असते किंवा नुसती जी इन्फॉर्मेशन दिलेली असते पक्षामध्ये त्याच्यावरून बरेचदा सिद्ध करणं आपल्याला शक्य होत नाही. त्रिकोणाच्या बाबतीत काही ठिकाणी आपण त्रिकोणांची एकरूपता वापरलेली आहे, तर आता इथे आपल्याला त्रिकोणांची एकरूपता नाही पण दुसरं कुठलं तरी प्रमेय वापरायला लागणार आहे. तर रचना थोडीशी करावी लागणार आहे. ती अशी करायची की आपल्याला ह्याच्या आधीचं प्रमेय माहिती आहे की मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, लहान कोणासमोरील बाजू लहान असते. त्या प्रमेयाचा थोडासा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर हा जो BA कुठल्या तरी एका बाजूसाठी करतोय आपण, समजा ही BA इथे वाढवली तर ती अशा पद्धतीने वाढवायची की ती AC इतकी असली पाहिजे. म्हणजे AC म्हणजे आपल्याला पुढे समद्विभुज त्रिकोण होईल त्याचा, असं करता आलं पाहिजे. तर ही BA अशा पद्धतीने वाढवायची. ही AC जेवढी आहे तेवढी साधारण ही घ्यायची. म्हणजेच BA ही बाजू वाढवायची, केवढी वाढवायची, जेवढी AC बाजू आहे तेवढी, आणि जिथे संपेल ते तिथनं त्या बिंदूपासून C हा बिंदू जोडायचा. म्हणजे अजून एक त्रिकोण आपल्याला मिळेल. ज्या ठिकाणी रचनेमध्ये आपण काय घेतलेलं आहे की ही बाजू केवढी वाढवली आहे, तर ही बाजू आणि ही बाजू इक्वल आहे किंवा सेम आहे, सेम लांबीच्या असतील अशा पद्धतीने ही बाजू वाढवली. समजा त्याला आपण काहीतरी D हे नाव दिलं, तर AD ही बाजू अशी वाढवायची की AC बरोबर AD असलं पाहिजे. म्हणजे हा जो त्रिकोण तयार होईल तो समद्विभुज त्रिकोण होईल. मग समद्विभुज झाला की काय असणार आहे की हा कोन
त्याच्या पायालगतचे कोन म्हणजे हा कोन आणि हा कोन हे दोन कोन एकरूप होणार आहेत, कारण या दोन बाजू एकरूप आहेत त्यामुळे त्यांच्या समोरचे कोन काय होतात एकरूप होतात. साइड कॉन्ग्रुएंट आहेत. आयसोसेलेस ट्रायंगल आहे, आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत त्यामुळे त्याचे अपोजिट अँगल जे असतात ते पण काय होतात कॉन्ग्रुएंट होतात. आणि या कॉन्ग्रुएन्सीचा आपल्याला इथे उपयोग करता येईल, कारण का ही बाजू म्हटलं काय किंवा ही बाजू म्हटलं काय दोन्ही सेम लेंथच्या आहेत त्यामुळे तिथे आपल्याला ती रिप्लेस करता येईल. म्हणून आपण हे घेताना समद्विभुज त्रिकोण अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर रचना आपण लिहिणार इथे. रचनेत काय काय घेतलंय तर BA ही बाजू अशी वाढवली, बाजू वाढवली की BA बरोबर AC बरोबर AD इतकी वाढवायची आणि त्याच्यावर एक D हा बिंदू घेतलाय, वाढवली व त्यावर D हा बिंदू असा घेतला की D हा बिंदू म्हणजे कुठपर्यंत बाजू वाढवली तर AD बरोबर AC इतक्या अंतरापर्यंत नेलं आणि D हा बिंदू घेतला. AC बरोबर AD, कारण का हे मुद्दाम केले आपण समद्विभुज त्रिकोण व्हावा म्हणून आपण ते केलेलं आहे. आता आपण सिद्धता घेणार आहोत. आता हा झाला समद्विभुज त्रिकोण. कोणता ACD हा समद्विभुज त्रिकोण झाला. त्याच्यानंतर काय असतं की हा जो कोन आहे म्हणजे C च्या इथला म्हणजे ACB समद्विभुज आहे म्हटल्यावर हा आणि हा कोन एकरूप झाले. त्याआधी आपण घेऊया AC बरोबर AD असल्यामुळे काय मिळालं आपल्याला ACD म्हणजे हा कोन आणि ADC हा कोन समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन ACD हा कॉन्ग्रुएंट आहे एकरूप आहे कोन ADC ला, कारण का हे आपल्याला माहिती आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. त्याच्यानुसार हे दोन कोन एकरूप आहेत असं झालं. आता समजा ह्या कोनामध्ये म्हणजे हा कोन आणि हा कोन एकरूप आहे ते तर दिसलं. आता ह्या कोनामध्ये समजा हा कोन मी ऍड केला म्हणजे हा जो कोन आहे तो ह्याच्यात बेरीज केली म्हणजे हा समजा 60 अंश असेल आणि हा 70 अंश असेल तर आता दोन्ही कोन मिळून किती झाले 60 अधिक 70 म्हणजे 130 अंश. तर आपल्याला हा 130 अंशाचा झाला आणि हा कोन ह्याच्याशी एकरूप आहे. हा किती अंशाचा आहे 60 अंशाचा आहे आणि हा सगळा कोन किती झाला तर 130 अंशाचा झाला. मग मोठा कोन कोणता असेल ह्याच्यातला हा 130 अंशाचा आहे म्हणजे अर्थातच हा मोठा, कारण का आपण हा आणि हा कोन एकरूप असताना त्याच्यात थोडंसं वाढवलं तर अर्थात जे वाढवलेला जे तयार झालेला कोन आहे तो त्या एकरूप कोनापेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे ACD एकरूप ADC आपल्याला दिसतच आहे, पण या ACD मध्ये पण कोन ACD मध्ये जर अजून एक कोनाची वाढ केली म्हणजे ACB हा कोन ऍड केला त्याच्यात कोन ACB तर हा जो सगळा तयार झालेला कोन आहे तो ह्याच्यापेक्षा मोठा होईल. हा कोन कोणता ADC कोन ADC. हे स्टेटमेंट बरोबर आहे कारण हे दोन कोन एकरूप आहेत. दोन कोन एकरूप आहेत सेम आहेत म्हणजे त्याच्यात थोडासा हा वाढवला की तयार होणारा कोन हा ह्याच्यापेक्षा नक्की मोठा असणार आहे. आता आपल्याला काय मिळालं ACD अधिक कोन ACB ग्रेटर दॅन कोन ADC. पण ACD अधिक ACB म्हणजे कुठला कोन तयार होतोय त्याचं पण एक नाव आहे बघा. ACD म्हणजे हा कोन आणि ACB म्हणजे हा कोन. या दोन कोनांनी मिळून कोणता तयार झालाय हा मोठा कोन तयार झालाय. त्याचं नाव काय आहे BCD. हा BCD हा कोन तयार झालाय. त्यामुळे आपण असं म्हणणार या दोन कोनांची बेरीज मिळून कोणता कोन तयार होतो तर BCD हा कोन तयार होतो. तो कोणापेक्षा मोठा झाला तर ह्या कोनापेक्षा कोन ADC. म्हणजे काय झालं अँगल ACD प्लस अँगल ACB means angle BCD, therefore angle BCD is greater than angle ADC, means this angle is greater than this. मग आता आयसोसेलेस ट्रायंगल किंवा आयसोसेलेस ट्रायंगलचा आपण इथे यूज केला. आता त्याच्या पुढचं आपल्याला थिअरम बघायचं आहे की जो मोठा कोन असेल त्याच्या समोरची बाजू मोठी असते आणि जो लहान कोन असेल त्याच्या समोरची बाजू लहान असते. आता इथला मोठा कोन कोणता आहे तर हा कोन मोठा आहे, हा कोन लहान आहे. मग आता ह्या मोठ्या कोनासमोरील बाजू ती कोणती आहे ती चेक करूया. म्हणजे BCD समोरची बाजू कोणती असणार आहे
बीसीडी समोरची बाजू म्हणजे ही सगळी बीडी ही बाजू आहे. आणि कोण एडीसी ची समोरची बाजू कोणती आहे, कोण एडीसी म्हणजे याच्या समोरची बाजू ही आपल्याला घ्यायची आहे. एडीसी च्या समोरची बाजू ही, एडीसी म्हटलं काय किंवा बीडीसी म्हटलं काय, दोन्ही सेमच आहे. तर ही बीसी ही बाजू घ्यायची. आता आपण मोठ्या त्रिकोण बीडीसी मध्ये, कारण एडीसी जसं आपण म्हणतो त्यालाच हा कोण आहे ना, इथला कोण आहे. तर मोठ्या त्रिकोणासाठी म्हणजे बीडीसी या त्रिकोणासाठी तो कुठला होईल, हा कोण आहे तो एडीसी म्हणण्याऐवजी त्याला आपण बीडीसी असं पण म्हणतो. म्हणजे कोण बीसीडी हा ग्रेटर दॅन कोण बीडीसी. आणि आता फक्त मोठ्या त्रिकोणाचा आपण विचार करतोय. तर मोठ्या त्रिकोणामध्ये म्हणजे हा आणि या मोठ्या त्रिकोणात जर विचार केला तर हा कोण आहे, आता आपण म्हटलं हा कोण मोठा आहे, त्याच्या समोरची बाजू बीडी, म्हणून बाजू बीडी ही मोठी आहे कोणापेक्षा, ह्या कोणासमोरची बाजू बीडी आली. आता ह्या कोणासमोरची बाजू ही बीसी ही बाजू आली, तर बाजू बीसी पेक्षा मोठी आहे. बाजू बीडी ही बाजू बीसी पेक्षा मोठी आहे. पण आता पुन्हा त्या दोन त्रिकोणांचा विचार करूया. इथे आपण काय केलं, एकाच त्रिकोणाचा म्हणजे सगळ्यात मोठा त्रिकोण जो तयार झालाय त्याचा विचार केला. त्याच्यावरून मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते हे प्रमेय वापरलं आणि बाजू बीडी ग्रेटर दॅन बाजू बीसी असं आपल्याला तिथे लिहिता आलं. आता पुन्हा दोन त्रिकोणांनी बनलेला आहे तो त्रिकोण, असा पुन्हा विचार करूया या दोन त्रिकोणांचा. मग आता बीडी ही सगळी बाजू आहे ती कशाने बनलेली आहे, तर इथे बाजू बी ए अधिक बाजू एडी यांनी बनलेली आहे. बाजू बी ए अधिक बाजू एडी यांनी बनले. त्यामुळे आपण बाजू बीडीच्या ऐवजी काय लिहू शकतो की म्हणून बाजू बी ए अधिक बाजू एडी ही ग्रेटर दॅन बाजू बीसी. ते का म्हणू शकलो आपण, बाजू बीडी कुठे आहे ही अशी आणि ती कशाने बनलेली आहे, बी ए पासून एडी पर्यंतच अंतर. त्यामुळे बाजू बी ए अधिक बाजू एडी बरोबर बीसी. आता बाजू हा शब्द नाही लिहिला तरी चालेल. आता बी ए बरोबर आहे हे, आणि एडीच्या जागी आपण दुसरं काही घालू शकतो का, एडी म्हणजे काय, एसी आहे, एडी इक्वल टू एसी आहे. मग एडी जिथे आहे त्याच्या ऐवजी आपण एसी घालू शकतो. त्यामुळे आधी आपण बाजू शब्द काढून नुसतं लिहूया की म्हणून बी ए प्लस एडी ही ग्रेटर दॅन बीसी आहे असं आपल्याला मिळालं. आता एडीच्या जागी आपण काही दुसऱ्या बाजूचं नाव घालू शकतो का बघूया, कारण एसी बरोबर एडी आहे रचनेमध्ये. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की बी ए अधिक एडी त्याच्याऐवजी बी ए अधिक त्या एडीच्या ऐवजी काय म्हणता येईल, एसी म्हणता येईल, कारण ह्या दोन्ही बाजू सेम आहेत. एसी ही ग्रेटर दॅन बीसी जाईल. आता हेच स्टेटमेंट यातलं एक कुठलं तरी एका बघा, ए बी अधिक एसी ग्रेटर दॅन बीसी. हे ते दुसऱ्या नंबरचं स्टेटमेंट आहे, ए बी अधिक एसी ग्रेटर दॅन बीसी. तसंच हे दिसतंय बी ए अधिक एसी ग्रेटर दॅन बीसी. बी ए म्हटलं काय किंवा ए बी म्हटलं काय, म्हणजे ए बी अधिक एसी ग्रेटर दॅन बीसी. म्हणजेच जो आपला मूळ त्रिकोण होता त्रिकोण एबीसी, ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं की ए बी अधिक एसी ही ए बी अधिक एसी ही या बीसी पेक्षा मोठी असते. म्हटलं तसं अशा टाईपची 3 स्टेटमेंट दिली की त्यातलं कुठलंही एक प्रूव्ह केलं तरी चालतं. त्यातलं आपण हे मधलं स्टेटमेंट प्रूव्ह केलंय. तशाच पद्धतीने आपण ही 2 स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह करू शकतो. असं आपण वाक्य लिहिणार आहोत तिथे आणि हा आपला थेरम इथे संपला. म्हणजेच काय की कुठल्याही 2 त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या बेरजेपेक्षा तिसरी बाजू लहान असते किंवा तिसऱ्या बाजूपेक्षा 2 बाजूंची बेरीज ही नेहमी मोठी असते आणि कोणत्याही त्रिकोणात हे आपलं इथे सिद्ध झालेलं आहे. एक स्टेटमेंट सिद्ध केलंय, उरलेलं आपण प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे असं म्हणायचं की तसेच ए बी अधिक बीसी ग्रेटर दॅन एसी, ए बी अधिक बीसी ग्रेटर दॅन एसी व एसी अधिक बीसी ग्रेटर दॅन ए बी, एसी अधिक बीसी ग्रेटर दॅन ए बी हे सिद्ध करू शकतो. हे सिद्ध करता येईल. त्यामुळे एक स्टेटमेंट प्रूव्ह करायचं, उरलेली 2 स्टेटमेंट तशाच पद्धतीने सिद्ध करता येईल असं म्हणायचं. म्हणजेच काय झालं,
हे जे प्रमेय होतं हे इथे सिद्ध झालेलं आहे.